कुंभ 1 ते 31 मार्च 2025 या महिन्यापासून तिसरा टप्पा सुरू होईल. ही मोठी समस्या आता संपणार आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये. मार्च 2025 पासून कुंभ राशीसाठी तिसरा टप्पा सुरू होत असून हा कालखंड तुमच्यासाठी अनेक परिवर्तनांचे दार उघडणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांत तुम्ही अनेक अडथळे आणि समस्या अनुभवल्या असतील, परंतु आता परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. ग्रहांची स्थिती, विशेषतः शनी, गुरु, मंगळ आणि बुध यांचे अनुकूल स्थान तुमच्यासाठी अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम घडवून आणतील. हा टप्पा जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये स्थैर्य, संधी, यश आणि समाधान घेऊन येणार आहे. 1. आर्थिक स्थितीतील बदल. मार्च 2025 पासून आर्थिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होईल. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील आणि पूर्वी अडकलेली पैसे मिळण्याची शक्यता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि प्रकल्पांची सुरुवात होईल. गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा चांगले परतावे मिळू शकतात. कर्ज आणि आर्थिक अडथळे दूर होतील. जुने कर्ज फेडण्याचा योग येईल, ज्यामुळे मानसिक भार कमी होईल. नवीन आर्थिक करार करताना काळजी घ्या, मात्र योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून गुंतवणूक करण्यास योग्य काळ सुरू होईल. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभेल. 2. करिअर व व्यावसायिक जीवन. हा कालखंड करिअरमध्ये विशेष यश देणारा ठरेल. गेल्या काही महिन्यांतील संघर्ष आता यशात परिवर्तित होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळून जबाबदाऱ्या वाढतील. नवी जबाबदारी स्वीकारल्यास पदोन्नतीचे संकेत आहेत. सरकारी नोकरीच्या प्रयत्नांना यश येऊ शकते. व्यवसाय वृद्धिंगत होईल. नवीन भागीदारी करताना लाभदायक करार होतील. जुने प्रोजेक्ट्स पूर्ण होऊन त्यातून आर्थिक फायदा होईल. स्पर्धकांवर मात करून बाजारपेठेत तुमचे स्थान मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील. स्पर्धा परीक्षेत यशाचे प्रबळ संकेत आहेत. 3. आरोग्यविषयक बदल. तिसऱ्या टप्प्यात आरोग्य सुधारण्यास मदत होईल, परंतु सुरुवातीच्या काळात थोडे सतर्क राहावे लागेल. जुने आजार बरे होतील, विशेषतः पचनसंस्था आणि सांधेदुखीच्या तक्रारी कमी होतील. मंगळाचा प्रभाव असल्यामुळे किरकोळ दुखापतीची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास उत्तम परिणाम दिसून येतील. मानसिक तणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. ध्यान आणि योग केल्यास मनःशांती लाभेल. 4. प्रेम, विवाह आणि कौटुंबिक जीवन. या काळात नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता येईल. पती पत्नीमधील मतभेद मिटून परस्पर संबंध मजबूत होतील. एकत्रित प्रवासाचा योग असून त्यातून नात्यांमध्ये गोडवा वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जे लोक नात्यात आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग आहेत. कुटुंबातील जुने वाद मिटून सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे आरोग्य सुधारेल. 5. सामाजिक जीवन व प्रतिष्ठा. समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांमध्ये तुमचे मत महत्त्वाचे मानले जाईल. एखाद्या सामाजिक उपक्रमात भाग घेण्याची संधी मिळू शकते. 6. प्रवासाचे संकेत. व्यावसायिक किंवा कौटुंबिक कारणाने लांब पल्ल्याचा प्रवास होऊ शकतो. प्रवासातून आर्थिक लाभ तसेच नवीन संधी मिळू शकतात. 7. आध्यात्मिक प्रगती. या काळात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढेल. ध्यानधारणेमुळे तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येतील. देवदर्शन किंवा तीर्थयात्रेचा योग येऊ शकतो. 8. उपाय व सल्ला. या टप्प्यात यश मिळवण्यासाठी खालील उपाय केल्यास अधिक लाभ होईल. शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा. सकाळी लवकर उठून प्राणायाम करा. गुरुवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा व सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मार्च 2025 पासून सुरू होणारा तिसरा टप्पा कुंभ राशीसाठी नवीन संधी, यश आणि समाधान घेऊन येणार आहे. आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश, नातेसंबंधातील सुधारणा आणि आरोग्यात सुधारणा यामुळे हा कालखंड तुमच्यासाठी शुभ असेल. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही या संधींचा उत्तम उपयोग करून घेऊ शकता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.